तर पहा प्रश्न क्रमांक पहिला, महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2022 हा पुढीलपैकी कोणाला मिळालेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, अप्पासाहेब धर्माधिकारी यांना पहा महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2022 हा मिळालेला आहे. तर 2023चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार हा कोणाला मिळालेला आहे? तर अशोक सराफ यांना मिळालेला आहे. प्रश्न क्रमांक दुसरा पहा, उजनी धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, भीमा या नदीवर उजनी हे धरण बांधण्यात आले आहे. प्रश्न क्रमांक तिसरा, खालीलपैकी कोणत्या राज्याने कृष्णा व गोदावरीवरील वाद निर्माण केलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या 2 राज्याने कृष्णा व गोदावरी या नदीवरील वाद निर्माण केलेला आहे. प्रश्न क्रमांक 4, जागतिक साक्षरता दिन हा पुढीलपैकी केव्हा साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1, 8 सप्टेंबर या दिवशी जागतिक साक्षरता दिन हा साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 5, भारतीय राज्यघटनेमध्ये एकूण किती मूलभूत कर्तव्य आहेत? तर पहा भारतीय राज्यघटनेमध्ये एकूण ऑप्शन क्रमांक 1 पहा 11 मूलभूत कर्तव्य आहेत. प्रश्न क्रमांक 6, भारताचे पितामह म्हणून कोणास ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 4, दादाभाई नौरोजी यांना भारताचे पितामह म्हणून ओळखले जाते. पुढचा प्रश्न पहा, महाराष्ट्रातील पहिला जलविद्युत प्रकल्प पुढीलपैकी कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, खोपोली हे पहा महाराष्ट्रातील पहिला जलविद्युत प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक 8 पहा, साहित्य अकादमी पुरस्कार हा प्रथम कोणत्या वर्षी देण्यात आला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, सन 1955 या वर्षी साहित्य अकादमी पुरस्कार हा प्रथम देण्यात आलेला आहे. मित्रांनो, हे जे आपण प्रश्न घेत आहोत तर ते परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूपच महत्त्वाचे आहेत. तरी तुम्ही काळजीपूर्वक प्रश्न पाहायचे आहेत आणि उत्तर सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. पुढचा प्रश्न पहा, प्रश्न क्रमांक 9, सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा हे उद्गार कोणत्या भारतीय अंतरवीराचे आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक 2, राकेश शर्मा या भारतीय अंतरवीराचे सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा हे उद्गार आहेत. प्रश्न क्रमांक 10 पहा, देशातील पहिला अणुविद्युत प्रकल्प हा पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी सुरू करण्यात आला? तर ऑप्शन क्रमांक 4 पहा, तारापूर या ठिकाणी देशातील पहिला अणुविद्युत प्रकल्प हा सुरू करण्यात आला. प्रश्न क्रमांक 11 पहा, सरदार वल्लभभाई पटेल यांना कोणत्या नावाने ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2, लोह पुरुष या नावाने सरदार वल्लभभाई पटेल यांना ओळखले जाते. तर राष्ट्रपिता या नावाने महात्मा गांधी यांना ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 12, इस्रोने लॉन्च केलेले सर्वात मोठे स्पेस व्हेकलचे नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 4, LVM-3 हे इस्रोने लॉन्च केलेले सर्वात मोठे स्पेस व्हेकलचे नाव आहे. काय नाव आहे? तर LVM-3. प्रश्न क्रमांक 13, लोटिया संगीत हे कोणत्या राज्यांशी संबंधित आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, राजस्थान या राज्याशी लोटिया संगीत हे संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 14 पहा, भारतातील पहिले दिव्यांग जनासाठी हायटेक क्रीडा प्रशिक्षण केंद्र हे कोठे उभारण्यात आले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा, ग्वालियर या ठिकाणी पहा भारतातील पहिले दिव्यांगजनासाठी हायटेक क्रीडा प्रशिक्षण केंद्र हे उभारण्यात आलेलं आहे. कोणत्या ठिकाणी? ग्वालियर या ठिकाणी.
प्रश्न क्रमांक 15. महाभारतातील कुरुक्षेत्र हे रणांगण सध्या कोणत्या राज्यामध्ये आहे? तर या प्रश्नाचं उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 4. हरियाणा या राज्यामध्ये महाभारतातील कुरुक्षेत्र हे रणांगण आहे. प्रश्न क्रमांक 16. महाराष्ट्रामध्ये शाश्वत विकास केंद्र म्हणजेच CFSD पुढीलपैकी कोठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा. महाराष्ट्रामधील नागपूर या ठिकाणी शाश्वत विकास केंद्र आहे. प्रश्न क्रमांक 17. राम गणेश गडकरी या कवीचे टोपण नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा. गोविंदग्रज हे राम गणेश गडकरी या कवीचे टोपण नाव आहे. प्रश्न क्रमांक 18. देशातील पहिल्या महिला परराष्ट्रमंत्री कोण आहेत? तर ऑप्शन क्रमांक 2. सुषमा स्वराज या देशातील पहिल्या महिला परराष्ट्रमंत्री आहेत. प्रश्न क्रमांक 19. दक्षिण भारतातील सर्वात मोठे खोरे हे कोणत्या नदीचे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2. गोदावरी या नदीचे दक्षिण भारतातील सर्वात मोठे खोरे आहे. प्रश्न क्रमांक 20. आगा खान पॅलेस हे पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 1. पुणे या शहरामध्ये आगा खान हे पॅलेस आहे. प्रश्न क्रमांक 21. सन 1924 मध्ये खालीलपैकी कोणी बहिष्कृत हितकारिणी सभेचे नेतृत्व केले होते? तर या प्रश्नाचं उत्तर आहे बघा ऑप्शन क्रमांक 3. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सन 1924 मध्ये बहिष्कृत हितकारिणी सभेचे नेतृत्व केले होते. प्रश्न क्रमांक 22. भारताची आर्थिक राजधानी म्हणून कोणत्या शहरास ओळखले जाते? तर या प्रश्नाचं उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 3. मुंबई या शहरास भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 23. खालीलपैकी आग्रा हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेलं आहे? तर ऑप्शन क्रमांक 2. यमुना या नदीकाठी आग्रा हे शहर वसलेलं आहे. प्रश्न क्रमांक 24. खालीलपैकी कोणत्या नदीला कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायिनी असे म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा. पंचगंगा या नदीला कोल्हापूर जिल्ह्याची जीवनदायिनी असे म्हणतात. प्रश्न क्रमांक 25 पहा. पाणी साठवण्याच्या क्षमतेने महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 4. उजनी हे धरण पाणी साठवण्याच्या क्षमतेने महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण आहे. पुढचा प्रश्न पहा. कोणत्या जिल्ह्यामध्ये तंबाखूचे पीक हे मोठ्या प्रमाणावर घेतले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1. कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये तंबाखूचे पीक हे मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. प्रश्न क्रमांक 27. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये खनिज संपत्ती विपुल आहे? तर ऑप्शन क्रमांक 2. चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये पहा खनिज संपत्ती ही विपुल प्रमाणामध्ये आहे. प्रश्न क्रमांक 28 पहा. अजिंठा येथील चित्रामध्ये प्रामुख्याने कशाची चित्रे आढळतात? तर ऑप्शन क्रमांक 2 पहा. अजिंठा येथील चित्रामध्ये प्रामुख्याने जातक कथा ही चित्रे आढळतात. प्रश्न क्रमांक 29 पहा. रक्तातील लाल पेशीचे आयुष्य हे सरासरी किती दिवसाचे असते? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा. सरासरी 120 दिवसाचे पहा रक्तातील लाल पेशीचे आयुष्य असते. प्रश्न क्रमांक 31. भारतातील पहिली अणुभट्टी अप्सरा ही कोणत्या ठिकाणी उभारण्यात आली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर बघा ऑप्शन क्रमांक 1. मुंबई या ठिकाणी भारतातील पहिली अणुभट्टी अप्सरा ही उभारण्यात आली आहे. प्रश्न क्रमांक 31. आंतरराष्ट्रीय योग दिवस हा पुढीलपैकी केव्हा साजरा केला जातो?
तर ऑप्शन क्रमांक 4, 21 जून या दिवशी आंतरराष्ट्रीय योग दिवस हा साजरा केला जातो. पुढचा प्रश्न आहे, अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाईम या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? तर या प्रश्नाचं उत्तर बघा, ऑप्शन क्रमांक 4, स्टीफन हॉकिंग हा अ ब्रीफ हिस्ट्री ऑफ टाईम या पुस्तकाचे लेखक आहेत. प्रश्न क्रमांक 33, भारताचे कोणते शहर हे भारताचे पॅरिस म्हणून ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 पहा, भारताचे जयपूर या शहरास भारताचे पॅरिस म्हणून ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 34 पहा, कोणते तेल हे हृदयविकार असणाऱ्या व्यक्तीस उपयुक्त आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, करडई हे जे तेल आहे तर ते हृदयविकार असणाऱ्या व्यक्तीस खूपच महत्त्वाचे आहे. प्रश्न क्रमांक 35 पहा, मूग गिळणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, मूग गिळणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ गप्प बसणे असा होतो. पुढचा प्रश्न पहा, रामकृष्ण मिशन या धर्मसंस्थेची स्थापना पुढीलपैकी कोणी केली? तर ऑप्शन क्रमांक 1, स्वामी विवेकानंद यांनी रामकृष्ण मिशन या धर्मसंस्थेची स्थापना केली. पुढचा प्रश्न, ग्रँडमास्टर हा किताब कोणत्या खेळासाठी दिला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3, बुद्धिबळ या खेळासाठी ग्रँडमास्टर हा किताब दिला जातो. पुढचा प्रश्न आहे, भारताने अणुशक्ती परीक्षण खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केले आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, पोखरण या ठिकाणी पहा भारताने अणुशक्ती परीक्षण हे केलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कानन, विपिन व वन हे कोणत्या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3 पहा, कानन, विपिन आणि वन हे पहा अरण्य या शब्दाचे समानार्थी शब्द आहेत. प्रश्न क्रमांक 40 पहा, अत्तर हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, अत्तर हा शब्द पहा फारसी या भाषेतून मराठीत आलेला आहे.